रामदास स्वामी, शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्याबद्दल कोण नेमका कोणाचा गुरु याचा एक वाद महाराष्ट्रात सुरू आहे। त्याच्याबद्दलच्या दोन फार सुंदर ऐतिहासिक नोंदी आणि समकालीन लोकांच्या कागदपत्रांमधून सापडलेल्या नोंदी सांगतो, नीट ऐका। आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो ना, तेव्हा या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे। आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात, पण त्याच वेळेला तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट झालेली असते, बरोबर। आता तुकाराम गाथेमध्ये काही ओव्या आलेल्या आहेत, काही अभंग आलेले आहेत। तर तुकाराम गाथेमधले जे अभंग आहेत त्यामधले काही उल्लेख मी आपल्याला सांगतो आणि जे तुकाराम गाथात तुकारामांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं ते आता आपण नीट ऐका। काय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुकारामांकडे गेले तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांना उपदेश केला। ते असं म्हणाले, राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी ध्यान लावा वेगी। रामदास स्वामी सोयरा सज्जन, यासी तू नमन अर्पी बापा। धरू नको आस आमुची भूपाळा, रामदासी डोळा लाव वेगी। तुझी चाड नाही आम्हा छत्रपती, आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे। तुकाराम महाराज हे भक्ती मार्गाचे होते आणि रामदास स्वामी हे शक्तीची उपासना करणारे होते। त्याचा संदर्भ देऊन इथे तुकाराम महाराज सांगतात की तुझी चाड नाही आम्हा छत्रपती, आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे। आणि शेवटचं त्यांचं वाक्य काळजावर कोरून ठेवावं असं आहे, वाद वगैरे सगळ्याच्या पलीकडे जावं असं आहे। शरण असावे रामदासा लागी, नमन साष्टांगी घाली त्यासी। असं कोण म्हटलंय? असं तुकाराम महाराज स्वतः म्हणालेले आहेत, शरण असावे रामदासा लागी। आपल्याला आठवतंय का, जेव्हा संभाजी महाराजांचे आणि त्यांच्या मातोश्रींचे संबंध बिघडले होते तेव्हा छत्रपतींनी संभाजी महाराजांना सज्जनगडावर जाऊन राहा असं सांगितलं होतं। त्यांची भेट झाली असेल नसेल हा वाद क्षणभर बाजूला ठेवू, पण त्यांच्यातलं जे रिलेशन होतं ते आपण कसं अमान्य करणार आहोत। अजून एक सुंदर संदर्भ सांगतो बरं का, म्हणजे सिलेक्टेड वर्क्स ऑफ B.R. आंबेडकर याच्यात हा संदर्भ आहे। त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलंय, त्यांनी असं लिहिलंय, रामदास अ ब्राह्मण संत फ्रॉम महाराष्ट्र हु इज अलेज्ड टू हॅव इन्स्पायर्ड शिवाजी टू इस्टॅब्लिश हिंदू राज। स्वतः बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की छत्रपतींना स्वराज्य उभारण्याच्या प्रेरणा देण्यामागची जी काही माणसं होती त्याच्यात एक रामदास स्वामी होते। आता ह्या सगळ्यांना आपण अमान्य करणार आहोत का? म्हणजे जी माणसं असं म्हणतात त्यांच्यासाठी हे फार सुंदर दोन रेफरन्सेस सांगितले, बघा तुम्हाला पटतायत का। इतिहासाचा अभ्यास हा असा करायचा असतो आणि तो अशा दृष्टीने आपण लोकांपुढे मांडायचा असतो। अगदी कधी भेटले काय भेटले काही कागदपत्रात लिहून प्रत्येक वेळेस ठेवलं जातच असं नाही, पण जे लिहिलंय त्याचेही असे अर्थ निघतात। त्यामुळं हे वाचा, जास्तीत जास्त लोकांपुढे पोचवा, लोकांना सांगा आणि देव देश धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका। भेटूया एका नव्या विषयासह। धन्यवाद।